नमस्कार मंडळी. आता सगळे डे होऊन गेले. आम्ही एकही डे साजरा करूक नाही, म्हणजे कधीच करीत नाही. आम्ही फक्त एकच डे साजरा करतो, तो म्हणजे आपल्या बापाची जयंती. तर मंडळींनो, आज तारीख होती 19 फेब्रुवारी, म्हणजेच काय तर आज शिवजयंती होती. सकाळी सकाळी उठलंय, वाडीत महाराजांचा पुतळो हा ते गेलंय, पूजा केलंय, चरणाशी नतमस्तक झाले महाराजांच्या. नंतर मी आणि आमचो आणो निघालो इळियात जाऊ. शिवस्मरण तरुण उत्साही मंडळ इळिये सडा ह्या मंडळ मोठ्या उत्साहान आनंदान भव्य दिव्य अशी शिवजयंती साजरी करतात. आणि त्या शिवजयंती निमित्त त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेला होता. एवढा आमका समजल्यावर एक आमका वाक्य आठवला. कोणीतरी असं म्हटलं ना, तुझ्या थेंबा थेंबातून वाचेल कुणाचे प्राण, तुझ्या थेंबा थेंबातून वाचेल कुणाचे प्राण, म्हणूनच रक्तदान हे सर्वात महान. ह्याच वाक्य मनात ठेवून आम्ही रक्तदान करूक गेलो. सुईची माका पण जराशी भीती वाटताच, पण रक्तदान करूक होया. शेवटी रक्तदान हेच श्रेष्ठ दान असा. कोणीतरी म्हटलं ना, थेंब दिलास रक्ताचो तर वाढत मान माणुसकीचो. रक्त वगैरे दिलं, घरी इलो, थोडं वेळ आराम केलंय. आणि रात्री बारी होती शिवजयंती निमित्त सडे वाघोटनला. बारीच्या ठिकाणी येऊन पोचल्यावर आयोजकांनी आमच्या स्वागतासाठी ढोल आणल्यानी. देवगड तालुक्यात जेवढी मंडळ शिवजयंती साजरी करतात, त्याच्यात ह्या मंडळाचं नाव नेहमीच अग्रगण्य क्रमांकावर घेतला जाता. माझी पण खूप इच्छा होती हई जाऊन कार्यक्रम करूची. शेवटी आज तो योगायोग इलो. आज आमच्या जोडीक होते सूरज खांडेकर बुवा. बारीची सुरुवात होती आज त्यांच्याजवळ. वाडीतल्या सगळ्या माणसांनी, म्हणजे विशेष करून महिला मंडळांनी घरातली सगळी कामं आटपून सगळी येऊन बारी ऐकाक बसलेली. अगदी म्हातारी शितारी पण या थंडीत एवढ्या बारी ऐकत होती. सकाळी बारी संपवलो. रोज कसा बारी संपली का आमच्या पोटात नुसती आग पडता, म्हणजे मरणाची भूक लागता. आज गाडी म्हणाक लागली माका भूक लागली म्हणून येताना गाडीत डिझेल टाकलं. चला, आजच्या व्हिडिओत एवढाच. आणि हो, रोजचे कार्यक्रम असल्या कारणानं आणि जरा फवारणी पण चालू हा, त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड करूक जरा उशीर झालो. जरा समजून घ्यावा. बाय.